नमस्कार, मी दत्तात्रय देशमुख. राज्य बुलेटिन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. काल आपण अनेक लोकप्रतिनिधींबद्दल काय वाटतं, लोकप्रतिनिधी कसा असावा, अशा अनेक विविध प्रश्नांवर आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. पंढरपूरच्या लोकप्रतिनिधींकडून पंढरपूर शहरातील बुद्धिवादी समजले जाणाऱ्या वकिलांची तसेच व्यापारी व्यावसायिकांची काय अपेक्षा आहेत, शहर तालुक्यासाठी सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी आमदार म्हणून यापूर्वी बजावण्यात आलेल्या भूमिका, विविध प्रश्नांबाबत केलेला पाठपुरावा खऱ्या अर्थाने समाधानकारक ठरला आहे का, आणि यापुढे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून मैदानात उतरणाऱ्या भावी आमदारांकडून या वकील मंडळींच्या व्यापारी वर्गाच्या काय अपेक्षा आहेत, आज आपण जाणून घेऊयात. आज भावी आमदार म्हणून अनेक नावे चर्चेत आहेत, पण जनतेच्या मनातील आमदार कोण, त्यांच्या जनतेच्या काय अपेक्षा आहेत, त्यांच्या काय भावना आहेत, राज्य बुलेटिन न्यूजच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत प्रतिष्ठित युवा वकील सत्यम धुमाळ आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. गेल्या 2 दिवसापासून आम्ही पंढरपूर शहरातील नामवंत वकील असतील, व्यापारी असतील, अनेक पंढरपूरच्या मतदारांना काय वाटतं आमदाराबद्दल, आमदार कोण असावा, कसा असावा, आमदाराबद्दल काय अपेक्षा आहेत, या जाणून घेत आहोत. काय वाटतं? आपण बघतोय की गेले अनेक वर्ष पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचं नेतृत्व अनेक लोकप्रतिनिधींनी केलं, पण कोणत्याच घटकाचा म्हणावा असा विकास ह्या लोकप्रतिनिधीकडून करता आला नाही. आता नुकत्याच 2024च्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर आहेत. पंढरपूरच्या होणाऱ्या आमदारानं सर्व घटकाचा विचार करता ह्या पंढरपुरातली जी काही मूलभूत प्रश्न आहेत त्या सोडवण्याकडे प्राधान्य दिलं पाहिजे. खरं तर आमची वकिलांची अनेक वर्षापासून पंढरपुरातील सहकार न्यायालय झालं पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. त्या मागणीसाठी सुद्धा लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला पाहिजे. आत्तापर्यंत आम्ही अनेक लोकप्रतिनिधींकडे ही मागणी तुम्ही विधानसभेत मांडावी, लोकसभेत मांडावी यासाठी पाठपुरावा करतो, पण कोणत्याच लोकप्रतिनिधींनी आमची मागणी आत्तापर्यंत सरकार दरबारी मांडली नाही. त्याचबरोबर कोल्हापुरात खंडपीठ झालं पाहिजे. आपण पाहतोय की मुंबईसारख्या ठिकाणी खंडपीठ आहे, उच्च न्यायालय, तिथं आपल्यासारखे तसं ग्रामीण भागातून जाणं शक्य नाही. त्यामुळे कोल्हापुरात खंडपीठ झालं पाहिजे, ही सुद्धा 5 जिल्ह्याची मागणी. ती मागणीसुद्धा आत्तापर्यंत लोकप्रतिनिधी मांडत नाहीत. त्यामुळं आपण बघतोय की सर्वांगीण प्रत्येकच घटक, आज युवकांचा उद्योगाचा प्रश्न आहे, पंढरपुरात गुन्हेगारी वाढते, ह्या सगळ्या प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष घातलं पाहिजे. आणि समाजातील व्यापारी असतील, युवक असतील, ह्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी येणारे ह्या मागण्यांचा विचार करून आपली भूमिका विधानसभेत मांडली पाहिजे. आपण आमदारांनी केलेल्या कामावर समाधानी आहात का? काय वाटतं याबद्दल? आमदारांनी केलेल्या, आत्ता चालू आमदारांनी त्यांच्या एकूण म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंटमधून तर दिसतं की त्यांनी निधी मोठ्या प्रमाणात आणला असं म्हणलं जातं, पण निधी फक्त मंगळवेढा शहरासाठी वापरला जातो आहे. पंढरपुरात निधी का वापरला जात नाही? पंढरपुरात सुद्धा मोठ्या प्रमाणात आज कामं प्रलंबित आहेत, त्या कामासाठी सुद्धा निधी वापरला पाहिजे व चालू आमदारांनी त्यासाठी सुद्धा पाठपुरवठा केला पाहिजे. काय वाटतं, पंढरपूर शहराचा होणारा आमदार कसा असावा, कोण असावा, याबाबत काय सांगाल? पंढरपूर मतदारसंघाचा आमदार हा सुशिक्षित असावा आणि लोकांच्या भावनेची जाण असणारा आणि लोकात असणारा आमदार असावा. त्यानं जेणेकरून सर्व घटकाचे प्रश्न त्याला माहीत असावे व सर्व घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यानं कटिबद्ध असावं. आपल्यासोबत अजून काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या मनातील आमदार कोण, त्यांना काय वाटतं, कोण आमदार व्हावा. नमस्कार. नमस्कार. संतोषीजी टमटम. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आमदार कोण असावा, काय वाटतं? प्रशांत मालक पाहिजे. प्रशांत मालकाचं काम चांगलं आहे, त्यांचं संस्था ते भरपूर आहे का नाही, त्याच्यामुळे ते आता सध्या पाहिजे आमदार. अजून आपल्यासोबत काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय नाव? कौस्तुभ पुरुषोत्तम गुंडेवार. काय वाटतं, पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार कोण असावा? कॉरिडॉरला जे कोणी आमदार उमेदवार विरोध करतील त्यांना हे मंदिर परिसरातून आम्ही भरघोस मतं देऊ. त्यांनी सभेत सांगावं की आमचा कॉरिडॉरला विरोध असेल तर त्यांना आम्ही भरघोस ह्या भागातून मतदान करू, कोणी का असं ना तिथे. मग आपल्यासोबत काही अजून व्यापारी आहेत, आपण त्यांना त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. काय नाव? शुभम दत्तात्रय श्रीखंडे. काय वाटतं, पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार कोण असावा? प्रशांत मालक परिचारक. का बरं प्रशांत मालक? विकास करणं त्यांच्याशिवाय कोणाला जमणारच नाही ना. आज 25 वर्ष झालं त्यांनी जी विकास केला होता मोठ्या मालकांनी, प्रशांत मालकांनी, ती दुसऱ्या कोणाला जमला नाही. आज त्यांच्या एवढ्या संस्था आहेत, सगळ्या संस्था फायद्यात आहेत. 2 कारखाने, शेतकऱ्यांचं पण कल्याण होतं आहे, शहराचं पण कल्याण करतात. त्यामुळं प्रशांत मालक परिचारकच आमदार पाहिजेत आम्हाला. अजूनही काही व्यापारी आहेत. काय वाटतं, पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार कोण असावा? 100% प्रशांत मालक. शरद पवार गटाकडून उभारले तर 100% प्रशांत मालक निवडून येतात.
अजूनही काही युवक आपल्यासोबत आहेत. काय वाटतं? जो आमदार असेल तो विकास करणारा असावा. जो पंढरपूरचा विकास करेल त्याला आम्ही मतदान करणार. सोबत अजून काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतं पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार कोण हवा? आमदार तसा विकासनील जर पाहिजे असेल आणि पंढरपूरचा विकास करायचा असेल तर माननीय श्री प्रशांत परिचारकच व्हायला पाहिजेत. निधी आणला आमदार साहेबांनी, पण प्रशांत परिचारक एक विकासशील नेतृत्व आहे आणि निश्चितपणे आता आमदार साहेबांनी जेवढं काम केलं आहे याच्या 100 पटीनं जास्त चांगल्या पद्धतीनं प्रशासन राबवण्याचा अनुभव प्रशांत मालकाकडे आहे आणि त्याचा निश्चित पंढरपूरला आणि सोलापूर जिल्ह्याला फायदा होईल. आपल्यासोबत अजून काही व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या भावना काय आहेत. आमचा पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार कोण असावा? आमदाराबाबत काय अपेक्षा आहेत आपल्या? आमचं म्हणणं आहे कॉरिडॉर जो विरोध करेल त्या गोष्टीत आमचा आमदार असेल पहिली गोष्ट. आणि कॉरिडॉर होणे ही सर्व इथल्या जनतेची भावना आहे. कॉरिडॉर बाबतीत तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, त्याच्या बाबतीत त्यांनी तो विचारच का करत नाहीत? कॉरिडॉर हा विषय त्यांचा नसावाच. आणि जर त्यांनी कॉरिडॉरचा जो आमदार घेत नस विषय आमच्या बाजूने असेल थोडक्यात म्हणजे विरोधात असेल कॉरिडॉरच्या, तो आमदार आमचा असेल. कोणता आमदार असेल, कोणता नेता तुमच्या मागे उभा राहील काय वाटतं? कुठलाही नेता असो, आम्हाला कुठल्याही पक्षाचं घेणं देणं नाही आहे. आमचं फक्त म्हणणं आहे जो आमदार कॉरिडॉरच्या विरोधात आहे तो आमदार आमचा. अजूनही असे अनेक प्रश्न आहेत, अशा अनेक समस्या आहेत, त्या आपण जाणून घेणार आहोत पुढील भागात. दत्तात्रय देशमुख, राज्य बुलेटिन न्यूज, पंढरपूर.